नमस्कार, शिल्पा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. त्यासाठी मी इथे 5 अंडे शिजवून त्यावरचं टर्पल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 टोमॅटो जाडसर असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 कांदे मी इथे लाल होईपर्यंत परतून घेतले. खोबरंसुद्धा लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपला मसाला वाटून तयार आहे. आता मी इथे गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेतले. आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद आता हे आपल्याला टाकून घ्यायचं यामध्ये. एक मिनिट हे परतून घ्यायचं आपल्याला बारीक गॅसवर. त्यानंतर इथे मिक्सरमधलं वाटण टाकायचं आपल्याला. हे पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता मोठा गॅस केला तरी चालेल, म्हणजे पटकन होईल. मसाला परतून तयार आहे. आता यामध्ये मी पाणी मिक्स करून घेते. हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी. तुम्हाला आता ह्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायचे. त्यानंतर इथे मीठ टाकते मी थोडंसं चवीनुसार. करून घेते. हे असं आपण सोडूया. त्यानंतर तशा प्रकारे मी सगळे अंडे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला 2 मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे तरी येईपर्यंत. तर मी आता इथे गॅस बंद केला आहे. आपण झाकण उघडून बघूया. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथे आपली अंडा करी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.